हमारी उम्मीद है। अनिल जी, तो ये सब अनिल जी अभी संजय जी ने मराठी में अब शब्दों का इस्तेमाल किया, वो किसके लिए गुस्सा था? किसके लिए गुस्सा था? देखिए क्योंकि देखिए सुनिए तो सही, सुनिए जो भी बातें बोली जाती हैं, स्लैंग्स होती हैं या इस तरह का पर्टिकुलर एब्यूज किसी के लिए नहीं होता है। जब एक भावनात्मक संवेदनशील आदमी बोलता है, जिस तरह से जिन्होंने पूरा अपना जीवन 50 साल इस राजनीति में, सोशल फील्ड में, पब्लिक में किया है, ग्राउंड पे किया है, तो इस तरह की बातें होती है, जिसके लिए उन्होंने स्पष्टीकरण भी दिया कि मैं कोई व्यक्ति विशेष से ये बात नहीं कह रहा हूँ। ओके, ठीक है। संजय 6 खासदार येणार नाही उद्या बैठकीत, तर काय होणार त्यांचं? देन वी हैव आवर एव्हेन्यूज ओपन हाउ टू गो अबाउट। संजय दिना पाटील सर हे कुठे आहे? तुमच्या बरोबर आहेत की नाही? आमच्या बरोबर एक दावा किया गया था, साइन फॉर्ज किया गया था, वो इनकम्युनिकेटो बताए जा रहे हैं, संपर्क हो पा रहा है क्या उनसे? दिल्लीमधल्या पत्रकार परिषदेमध्ये अरविंद सावंत भडकले. ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत या प्रश्नावर अरविंद सावंत संतापले. तर दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत हे दृश्य पाहायला मिळालं. अरविंद सावंत संतापल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत हा प्रश्न विचारला गेला आणि मीडियातून आलेल्या या प्रश्नावर अरविंद सावंत संतापल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत या प्रश्नावर अरविंद सावंत पत्रकार परिषदेमध्येच संतापले. ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत. अर्थात या संदर्भात संजय राऊतांनी कोणाचंही नाव इथे घेतलं नाही. मात्र या सगळ्या खासदारांनी शपथा घेतलेल्या आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत ठाकरे नेत्यांना वेळ देत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर अरविंद सावंत भडकल्याचं पाहायला मिळालं. किसने बोला है? किसने बोला? किसने बोला? नहीं, ऐसे नहीं चलेगा। किसने बोला? बोलो। आपने कॉन्ट्रैक्ट लिया क्या? मैं आपके ऊपर आपने कॉन्ट्रैक्ट लिया क्या? मैं आपको उल्टा पूछ रहा हूँ ना, आप हमारा जवाब दे दो। किसने बोला? आपने कॉन्ट्रैक्ट लिया क्या? जिसका नाम है उसका नाम लेकर बोलो, नाम लेकर बोलो। नहीं, नाम बोलो, नाम किसने बोला? बोलो। आपने अगर कॉन्ट्रैक्ट लिया तो कॉन्ट्रैक्ट ले। कौन है वो? आपका पहचान क्या है? बात क्या? शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, CBI बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय राऊत असं म्हणताय की तुमच्या पक्षात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस जो 4 पावलं सुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावर निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा आता विदर्भस्थ लोक आहे, मात्र पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्ली गेल्याची माहिती आहे. सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काही सांगतं, चील उडीतं भयच उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणे. सगळ्या घडामोडी पण सगळं हे असताना अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी लिहिलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागलं नाही. पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले.
आणि म्हणून लोकसभाच्या सदस्याविषयी अशी चर्चा चालू असल्यामुळं त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीनं पत्र दिलं असं, त्यात काय चूक आहे?